भारतात ॲपलचं उत्पादन करू नका अशी मागणी आता होताना दिसतेय। ट्रम्प यांचा ॲपलचे सीईओ टिम कुक यांना हा सल्ला असल्याचं पाहायला मिळतंय। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलचे सीईओ टिम कुक यांना सल्ला दिलेला आहे। अतिशय मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। भारतात ॲपलचं उत्पादन करू नका असा सल्ला दिलाय आणि कुणी दिलाय हा सल्ला तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट ॲपलचे सीईओ टिम कुक यांना हा सल्ला दिलेला आहे। त्यामुळे भारतामध्ये आता ॲपलचं उत्पादन होणार की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। मुख्य संपादक निलेश खरे आपल्या सोबत जोडले गेलेत। निलेश सर, आपण पाहतोय अतिशय मोठा हा सल्ला आहे। खरं तर भारतासाठी याने हानी होऊ शकते, आपलं काय विश्लेषण? मुख्यतः डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आज आलेलं वक्तव्य हे निश्चितपणे भारत आणि अमेरिकेमधल्या बिघडणाऱ्या संबंधांचं द्योतक आहे असं म्हणायला हरकत नाही। गेल्या काळामध्ये भारत आणि पाकिस्तान अंतर्गत असलेल्या वादाला जागतिक पातळीवर घेऊन जाण्याचं काम ट्रम्प यांनी केलं आणि जी युद्ध मध्यस्थिती भारत आणि पाकिस्तानमध्ये ट्रम्प यांच्याकडून झालीच नव्हती, त्याला आपण मध्यस्थिती करून आपण कसे शांतीदूत आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केला। त्याला उघडपणे विरोध भारतानं केला आणि तिसऱ्या देशाची कोणतीही मध्यस्थता भारतानं स्वीकारलेली नाही। पाकिस्तान गिड़गिड़ाया इसलिए हमने युद्ध विराम का निर्णय लिया असं पंतप्रधानांनी सांगितलं आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यातली चर्चा ही द्विपक्षीयच होईल असं भारतानं परराष्ट्र विभागाच्या माध्यमातून ठणकावून सांगितलं। साहजिक आहे, हे डोनाल्ड ट्रम्प यांना जिव्हाळी लागलेलं दिसतंय आणि त्यातून डोनाल्ड ट्रम्प यांचं अत्यंत विवादास्पद आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने घातक असलेलं वक्तव्य समोर येताना पाहायला मिळतंय। त्यांनी टिम कुक यांना सल्ला देणं आणि त्यातून भारताला जितकं गरजेचं आहे तितकंच उत्पादन भारतात करा, आम्हाला भारतात झालेल्या उत्पन्नाची गरज नाही आयफोनच्या, अशा स्वरूपाचं त्यांचं वक्तव्य आहे आणि ते दोह्यात कतारमध्ये जाऊन करणं अत्यंत धोकादायक आहे। कारण कतार हा पाकिस्तानचा जवळचा सहकारी मानला जातो, तो जिहादी मानसिकतेला पाठिंबा देणारा देश म्हणून दोहा ओळखला जातो किंवा कतार ओळखलं जातं आणि तिथे जाऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी असं वक्तव्य करणं म्हणजे दहशतवादाला, जिहादी मानसिकतेला पाठिंबा देण्यासारखं चित्र आहे आणि यातून भारत आणि अमेरिकेतले संबंध आणखी तणावपूर्ण होतील अशा स्वरूपाचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। धन्यवाद निलेश सर, अगदी सविस्तर विश्लेषण या संदर्भात आपण केलंय। तर एकंदरीतच आपण पाहतोय की अतिशय महत्त्वाचा मात्र भारतासाठी धोकादायक असाच हा सल्ला आपण पाहतोय ट्रम्प यांनी ॲपलचे सीईओ टिम कुक यांना दिलेला आहे। म्हणून पाहावं लागणार आहे की हा सल्ला ते मान्य करतात की नाही। तर नेमकं काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प आपण पाहतोय, आम्हाला भारतात फॅक्टऱ्या उभारण्याची गरज नाही आहे, भारत स्वतःच त्यांची काळजी घेऊ शकतो। ॲपल आपली उत्पादन क्षमता अमेरिकेत वाढवणार आहे। तर ही दृश्य आपण सध्या पाहतोय आणि या दोघांमध्ये चर्चा झाली त्यावेळेस ट्रम्प यांनी ॲपलचे सीईओ टिम कुक यांना हा सल्ला दिलाय की भारतात ॲपलचं उत्पादन करू नका।